आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाईसाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते। मात्र यावर्षी पीक विमा योजनेतील निकष बदलल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागतोय आणि त्यामुळे पीक विमा भरण्याकडे काही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात। पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 22% अर्ज। 1 रुपयात पीक विमा योजनेची शेतकऱ्यांची मागणी। लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 96% पीक पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र बळीराजानं पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ 49.95% शेतकऱ्यांनी विमा भरल्याचं समोर आलंय। पीक विमा योजनेत अनेक बदल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे। 1 रुपयात पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची असून पुन्हा 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करा अशी मागणी आता शेतकरी करतायत। सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, सर्व लोकप्रतिनिधींना, आमदार खासदार महोदयांना विनंती आहे की आपण किमान विमा कंपनी जरी सरकारी लातूर जिल्हा यावर्षी तर प्रायव्हेट खाजगी कंपनी घेऊ नये एवढीच माझी विनंती आहे। आणि 1 रुपयामध्ये आम्हाला पीक विमा पूर्वीसारखं जे मोदी साहेबांनी सुरुवात केली त्याप्रमाणे 1 रुपयामध्येच फडणवीस साहेबांनी ते शब्द पाळावा। सरकारनं याच्यामध्ये एकतर 1 रुपयामध्ये विमा योजना आणावी, पहिली जी योजना होती ती योजना आणावी। आणि आता त्याच्यामध्ये ही जी लोक जे सर्वे करायचे पाठवतात याच्यामध्ये कृषीचे असावे, महसूलचे असावे आणि त्या मंडळातले 4-5 शेतकरी प्रतिनिधी असावे। नव्याने लागू केलेल्या पीक विमा योजनेमध्ये पावसाचा खंड, स्थानिक रोगराई या प्रमुख बाबींचा विचार केला गेला नाहीये। लागू असलेली पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून ही योजना सरकार आणि पीक विमा कंपन्यांच्या फायद्याची आहे। शेतकऱ्यांचं नुकसान ठरवणारी कोणतीच यंत्रणा सरकारकडे नाहीये। शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान होणार आहे। त्यामुळे पूर्वीची पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गेल्या वर्षी 1 रुपयामध्ये असेल ते आता यावर्षी पैसे लावून का असना पण तिन्ही ट्रिगरचा समावेश असणारी योजना सरकारनं शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा देणं गरजेचं होतं। तर कुठं तर शेतकऱ्याला 2 पैसे नुकसान झाल्यानंतर मिळण्याची शक्यता निर्माण होणार होती। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भात जनजागृतीचा अभाव असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचं महत्त्व समजणार कसं आणि सहभाग वाढवणार कसा असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे एखाद्या योजनेमध्ये घोटाळा झाल्यामुळे बंद करण्यापेक्षा योजनेमध्ये सुधार केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल हे मात्र नक्की। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।